व्हिडिओ स्किप करू नका. सर्वात आधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे जेव्हा भावकीतली लोक टोमणे मारतात तेव्हा काय करायचं आणि स्वतःला कसं मजबूत ठेवायचं. आपल्या आयुष्यात एक वेळ अशी नक्की येते जेव्हा बाहेरचे लोक नाही तर स्वतःचे नातेवाईकच आपल्याला टोमणे मारतात. तुझ्याकडून काही होणार नाही, अमुक बघ किती पुढे गेलाय, तू अजून तिथेच आहेस. अशा शब्दांनी मन दुखतं, आत्मविश्वास कमी होतो आणि कधीकधी आपण स्वतःवरच शंका घ्यायला लागतो. पण एक सत्य आहे, टोमणे मारणारे लोक तुमचं भविष्य ठरवत नाहीत. तुमचे निर्णय, तुमची मेहनत आणि तुमची मानसिक ताकद तुमचं भविष्य ठरवते. सर्वात पहिली गोष्ट, भावनिक प्रतिक्रिया देऊ नका. जेव्हा कोणी टोमणे मारतो तेव्हा लगेच रागाने उत्तर देण्याची इच्छा होते, पण लक्षात ठेवा, शांत राहणं ही सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा समोरच्याला अपेक्षित प्रतिक्रिया मिळत नाही आणि हळूहळू त्याचे टोमणे आपोआप कमी होतात. दुसरी गोष्ट, स्वतःवर विश्वास ठेवा. लोक जे बोलतात ते त्यांच्या विचाराचं प्रतिबिंब असतं, तुमच्या क्षमतेचं नाही. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणाच्याही शब्दांचा तुमच्यावर परिणाम होत नाही. दररोज स्वतःला सांगा, मी करू शकतो, मी बदल घडवू शकतो. हा छोटा विचार तुमचं आयुष्य बदलू शकतो. तिसरी गोष्ट, परिणामाने उत्तर द्या. लोकांना शब्दांनी नाही तर तुमच्या यशाने उत्तर द्या. आज ते टोमणे मारत असतील पण उद्या तुम्ही यशस्वी झालात तर तेच लोक तुमचं कौतुक करतील. त्यामुळे वेळ वाया घालवून वाद घालण्यापेक्षा मेहनत करा आणि स्वतःला इतकं मजबूत बनवा की टोमणे आपोआप थांबतील. व्हिडिओ इथे स्किप करू नका, कारण शेवटचा मुद्दा म्हणजे तुमचं आयुष्य बदलू शकतो. चौथी गोष्ट, तुलना करणे थांबवा. नातेवाईक अनेकदा दुसऱ्यांशी तुलना करतात, पण प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. कोणी लवकर यशस्वी होतो, कोणी उशिरा, पण जो थांबत नाही तो शेवटी जिंकतो. त्यामुळे दुसऱ्यांशी तुलना न करता स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या. पाचवी गोष्ट, मर्यादा ठेवा. काही लोक वारंवार टोमणे मारतात कारण त्यांना वाटतं तुम्ही काही बोलणार नाही. अशावेळी शांत पण ठामपणे सांगा, अशा प्रकारे बोलणं मला आवडत नाही. एकदा तुम्ही मर्यादा ठरवल्या की लोकांचा वागण्याचा पद्धत बदलतो. सहावी गोष्ट, सकारात्मक लोकांमध्ये राहा. जे लोक तुम्हाला प्रेरणा देतात, तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि लोकांच्या सहवासात राहा, कारण नकारात्मक वातावरणात राहिलात तर मन कमकुवत होतं, पण सकारात्मक लोकांमध्ये राहिलात तर आत्मविश्वास वाढतो. सातवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, स्वतःची किंमत ठरवा. जगात कोणीही तुमची किंमत ठरवू शकत नाही. तुम्ही किंमत तुमच्या विचारांनी, तुमच्या मेहनतीने आणि तुमच्या स्वप्नांनी ठरते. जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व देता तेव्हा इतर लोक आपोआप तुम्हाला महत्त्व देऊ लागतात. लक्षात ठेवा, भावकीतील लोकांचे टोमणे तात्पुरते असतात, पण तुमची मेहनत कायमस्वरूपी परिणाम देते. आपल्या आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात की जिथे भावकीतील किंवा नातेवाईकांमधील काही लोक मुद्दामून टोमणे मारतात. त्यांना आपल्या भावना समजाव्यात, आपली परिस्थिती समजावी, त्यांना फारशी गरज वाटत नाही. त्यांना फक्त आपल्याला कमी लेखायचे असते किंवा स्वतःला मोठे दाखवायचे असते. पण अशावेळी आपण भावनिक होऊन प्रतिक्रिया दिली तर आपणच कमकुवत दिसतो. म्हणून सर्वात पहिले लक्षात ठेवायचे म्हणजे शांत राहणे हीच सर्वात मोठी ताकद आहे. टोमणे ऐकून लगेच उत्तर देण्याची घाई करू नका. काही सेकंद थांबा, स्वतःला सांभाळा आणि मनात स्वतःला सांगा, माझी किंमत मला माहिती आहे. जेव्हा आपल्याला स्वतःची किंमत माहिती असते तेव्हा दुसऱ्यांच्या शब्दांचा आपल्यावर फारसा परिणाम होत नाही. अनेक वेळा लोक आपल्याला चिडवण्यासाठी किंवा आपली प्रतिक्रिया पाहण्यासाठी टोमणे देतात, पण शांत राहिलो तर त्यांना अपेक्षित प्रतिक्रिया मिळत नाही आणि हळूहळू ते थांबतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नका. जीवनात काही लोक कधीच समाधानी होत नाहीत. तुम्ही कितीही चांगले केले तरीही ते काहीतरी कमी शोधतातच. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक बोलण्यावर मनावर घेऊ नका, म्हणजे स्वतःला त्रास करून घेणे. आपले लक्ष आपल्या ध्येयावर ठेवा, आपल्या कामावर ठेवा. जे लोक खरोखर आपले असतात ते आपल्याला टोमणे मारून नाही तर साथ देऊन ओळखले जातात. काही वेळा असेही होते की टोमणे मारणारे लोक आपल्या यशामुळे अस्वस्थ असतात. त्यांना वाटते की आपण पुढे जात आहोत आणि ते मागे पडत आहेत, त्यामुळे ते आपल्याला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण लक्षात ठेवा, तुमचे काम तुमच्यासाठी बोलत असते. शब्दांपेक्षा तुमची प्रगती जास्त मोठी असते. त्यामुळे प्रत्येक टोमण्याला उत्तर देण्याऐवजी तुमच्या यशाने उत्तर द्या.
व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून ठेवा, कारण मग अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. तिसरी गोष्ट, मर्यादा ठेवा. प्रत्येकाशी खूपच मोकळेपणाने वागणे नेहमीच योग्य नसते. कुठे किती बोलायची, कुणासमोर किती माहिती द्यायची हे समजून घ्या. जेव्हा लोकांना कळते की हा व्यक्ती स्वतःच्या मर्यादा ठेवतो, तेव्हा ते आपोआप जपून बोलायला लागतात. चौथी गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट, स्वतःवर काम करत राहा. कौशल्य वाढवा, ज्ञान वाढवा आणि स्वतःला दररोज थोडे थोडे सुधारत राहा. जेव्हा आपण सतत प्रगती करत असतो, तेव्हा लोकांचे टोमणे हळूहळू कौतुकात बदलतात. आज जे लोक हसतात तेच उद्या तुमच्या यशाच्या गोष्टी सांगतात. पाचवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा. जे लोक तुम्हाला प्रोत्साहन देतात, जे तुमच्या चुका दाखवतात पण तुमचा आत्मविश्वास तोडत नाहीत, अशा लोकांशी संबंध मजबूत ठेवा. कारण सकारात्मक वातावरणात माणसाला मजबूत बनवते आणि मजबूत माणसावर टोमण्यांचा फारसा परिणाम होत नाही. जीवनात टोमणे मारणारे लोक कधीच संपणार नाहीत, पण आपण त्यांना कसे हाताळतो हे आपल्या हातात असते. जर आपण शांतपणे, आत्मविश्वासाने आणि संयमाने वागलो तर कोणत्याही टोमण्याची ताकद आपल्याला कमी करू शकत नाही. उलट तेच टोमणे आपल्याला अजून मजबूत बनवतात. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा भावकीतील किंवा ओळखीतील लोक टोमणे मारेल तेव्हा रागाने नाही तर आत्मविश्वासाने हसा आणि मनात सांगा, माझा मार्ग मला माहिती आहे. आणि अशाच लाईफ रिॲलिटी आणि मोटिवेशन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा.